जन्म आणि मृत्यूचे दाखलेही मिळेनात. 2 ते 3 महिन्यापासून काम ठप्प. सर्व्हर डाऊनचा फलक आणि नागरिकांची मात्र हेलपाट्यांची शिक्षा. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह. जन्म दाखला, मृत्यूचा दाखला हे दोन्ही कागदपत्रे प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची. पण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात नागरिकांची अक्षरशः फरफट सुरू असल्याचा आरोप होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 ते 3 महिन्यापासून जन्म आणि मृत्यूचे दाखले देण्याचे काम प्रलंबित आहे. कार्यालयात सर्व्हर डाऊन आहे अशी सूचना भिंतीवर लावण्यात आली आहे. मात्र तांत्रिक अडचणींचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. विशेष म्हणजे सन 2024 पूर्वीचे जन्म आणि मृत्यूचे दाखले हवे असल्यास संबंधित नागरिकांकडे जुना दाखला उपलब्ध असेल तरच अर्जावर पुढील प्रक्रिया केली जात असल्याचे सांगितले जाते आणि ज्यांच्याकडे जुना दाखला नाही त्यांना दाखला मिळणारच नाही असेही सांगितले जात असल्याची तक्रार आहे. याहून गंभीर बाब म्हणजे 2024 पूर्वी महानगरपालिका दवाखान्यात झालेल्या जन्माची नोंद ही दवाखान्यात उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे. दरम्यान अर्ज स्वीकारण्याची अधिकृत वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 अशी असतानाही अनेकदा त्यापूर्वीच अर्ज स्वीकारणे बंद केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. जन्म आणि मृत्यूचे दाखले हे पासपोर्ट, शाळा महाविद्यालय प्रवेश, वारस नोंद, पेन्शन, बँक व्यवहार, मालमत्ता, न्यायालयीन प्रक्रिया आणि इतर अनेक शासकीय कामांसाठी अत्यावश्यक असतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपली कामे नेमकी कशी पूर्ण करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. तांत्रिक अडचणी असू शकतात, परंतु त्याचा त्रास सामान्य नागरिकांना किती दिवस सहन करावा लागणार? सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सर्व्हरची समस्या दूर करावी, प्रलंबित दाखले त्वरित वितरित करावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.